नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन शंकरराव भुरे, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे कार्यरत आहे. आज आपण फणसाची अभिवृद्धी कशा पद्धतीने करतात हे पाहणार आहोत. फणस हे महत्वाचे कोरडवाहू फळपीक असून कोकणात फणसाची झाडे नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात आहेत. फणसामध्ये उत्तम पोषण मूल्ये, औषधी गुणधर्म आणि प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीस असणारा मोठा वाव यामुळे शेतकऱ्यांसाठी फणसाची व्यापारी तत्वावरती लागवड करणे निश्चितच फायदेशीर आहे. त्या फळांचे गराच्या मऊपणावरून कापा आणि बरका किंवा रसाळ असे दोन प्रकार पडतात. यातील कापा फणसाला मोठी मागणी असल्यामुळे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण प्रॉलिफिक ही अधिक उत्पन्न देणारी कापा फणसाची जात विकसित केली आहे. फणसाची व्यापारी तत्वावरती लागवड करताना कलमांची निवड हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेतले पाहिजे, कारण बियांपासून तयार केलेल्या रोपांचे गुणधर्म मातृवृक्षासारखे येत नाहीत. तसेच अशा रोपांना फळधारणाही खूप उशिरा होते. यासाठी फणसाची अभिवृद्धी शाखीय पद्धतीने करणे गरजेचे असून यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या अंकुर कलम व मृदकाष्ठ कलम या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. फणसाची अभिवृद्धी अंकुर कलम व मृदकाष्ठ कलम पद्धतीने करत असताना सर्वप्रथम खुंटरोप तयार करावे लागते व खुंटरोप तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेल्या फणसाच्या मोठ्या आकाराच्या बिया निवडाव्यात. अशा बिया 6 बाय 8 इंच आकाराच्या पॉलिथिन पिशवीत साधारण 1 सेंटीमीटर खोलपर्यंत पेराव्यात. पिशव्या भरण्यासाठी माती आणि गांडूळ खत किंवा शेणखत यांचे 3:1 या प्रमाणात मिश्रण वापरावे. अशा पिशव्यांना फणसांच्या बियांची पेरणी केल्यानंतर नियमितपणे पाणी द्यावे. साधारणपणे 20 ते 25 दिवसात फणसाच्या बिया रुजून पिवळसर हिरव्या रंगाचे अंकुर वर येतात. त्यानंतर अभिवृद्धीच्या पद्धतीनुसार योग्य अवस्थेतील फणसरोप कलम बांधणीसाठी निवडावे. फणसाची अभिवृद्धी अंकुर कलम व मृदकाष्ठ कलम पद्धतीने करत असताना कलमाचे यश हे काडीच्या निवडीवर अवलंबून असते. यासाठी कलम काडी आपण ज्या मातृवृक्षावरून काढणार आहोत ते जोमदार, अधिक उत्पादन देणारे व निरोगी असावेत. अशा मातृवृक्षापासून जून साधारण खुंटरोपाच्या जाडीची व 10 ते 15 सेंटीमीटर लांबीची अशी निरोगी कलम काडी निवडावी. काडीच्या शेंड्याकडील डोळा फुगीर असावा ही काळजी घ्यावी. अंकुर कलम करताना अशा प्रकारचे 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचे 20 ते 25 दिवसांचे जोमदार रोप निवडावे आणि मृदकाष्ठ कलम करताना अशा पद्धतीचे 25 ते 30 सेंटीमीटर उंचीचे किमान 30 दिवसांचे जोमदार असे रोप निवडावे. अशा निवडलेल्या खुंट रोपावर अंकुर व मृदकाष्ठ कलम करताना प्रथम कलम चाकूच्या साहाय्याने एक आडवा काप द्यावा. त्यानंतर बरोबर मध्यावर साधारण 5 ते 6 सेंटीमीटर लांबीचा उभा छेद घ्यावा. निवडलेल्या कलम काडीवरही 5 ते 6 सेंटीमीटर लांबीची पाचर किंवा इंग्रजी व्ही आकाराचा काप घ्यावा. त्यानंतर अशी कलम काडी खुंट रोपावर उभा काप दिलेल्या जागी बरोबर मध्यभागी बसवून 100 गेजच्या पॉलिथिन पट्टीने ती जागा घट्ट बांधावी. कलम बांधताना काडीचा आणि रोपाचा कापलेला भाग एकमेकावर बरोबर बसेल याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अशी बांधून तयार झालेली फणस कलमे आपण पॉलीहाऊस किंवा पॉलीशेडमध्ये व्यवस्थित ओळीत ठेवावीत व त्यांना लेबल लावावे. तसेच कलमे यशस्वीतेचे प्रमाण वाढवण्यासाठी या पद्धतीने आपण त्यावरती 3 बाय 8 इंच आकाराच्या पॉलिथिन पिशव्यांचे कॅपिंग करावे. त्यानंतर 20 ते 25 दिवसांनी कलमे फुटल्यानंतर कॅपिंग काढावे. या कलमांना गरजेनुसार झारीने पाणी द्यावे. तसेच खुंट रोपावर जिथे आपण कलम बांधले आहे त्या ठिकाणी कलमाच्या जोडाखालील भागावर येणारे फुटवे वेळोवेळी काढून टाकावेत. ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर साधारणतः 2.5 ते 3 महिन्यानंतर जोडावरील पॉलिथिन पट्टी काढणे गरजेचे आहे. अशा प्रकारे फणसाची कलमे आपण एप्रिल ते जुलै या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तयार करू शकतो. या कालावधीत तयार केलेली
70 ते 80% कलमे यशस्वी होतात. तर शेतकरी मित्र हो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.